नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. चला, आज सकाळी सगळं आवरलं आहे आणि सगळं आवरूनच व्हिडिओ करायला घेतला. कारण का की नंतर मग सगळा टाईमपास होतो, वेळ जातो त्या व्हिडिओच्या नादात आणि बरीचशी कामं करायची होती, जायचं होतं बऱ्याच ठिकाणी. त्याच्यामुळे सगळं आवरून घरी आलो आणि व्हिडिओ चालू केला. चला आता मंदिरात जाऊन येतो आणि नंतर बाकीचं आवरायला घेतो. अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे, दर्शन करून घ्या. चला, आलोय घरी. हिला सगळं दिलं, आवरलं आणि ठेवलंय दूध गरम करायला आणि आता घेतो चपात्या बनवायला. चला, चपाती करून घेतो, जेवणाची तयारी पटापट करून घेतो. संध्याकाळी जायचं आहे नापणेमध्ये आणि समजा वेळ मिळाला तर नापणे वॉटरफॉलला पण जाऊन यायचा विचार चालला आहे. पण काम लवकर झालं तर, नाहीतर मग नाही शक्य. तो आता नवीन काचेचा जो पूल बनला आहे ना, तो तिथेच आहे नापणे वॉटरफॉलला. पण आता पाणी कमी झालं असणार बऱ्यापैकी, पण बघू कसं काय ते. पण आता ते जेवण तयार करून घेतो आणि जायचं आहे जरा जाऊन, फक्त एक प्लॉट बघून यायचं आहे, काम आहे जरा आणि एकाला भेटून यायचं आहे. चला आता आवडतो एक एक गोष्टी. हे काच साफ करून घेतली पाहिजे वरची, त्याच्यावर नाव शेवाळ आलं आहे ना, त्याच्यामुळे खाली उजेड कमी पडतो, लाईट लावावी लागते. चला आवडतो, बघतो लवकर. हे माऊ कशाला ओरडायला लागला. ये कुठे आहेस बडो, कुठे गेलं हे? ये चल. त्याला लागले भूक आता. दूध मगाशी घातलेलं, त्याची भांडी धुवायला टाकली, त्याच्यामुळे राहिलंय त्याला घालायचं, घालून घेईन आता. चल चपाती आधी करून घेतो, बघू काय ते. हे एक एक जण येत राहतात मध्ये मध्ये, तेवढं मध्ये राहतं. लिंक तुटली. बाकी आता जेवण झालंय, अंड्याची भाजी करायची, तेवढी झाली की काम फिनिश. आणि गरमी एवढी वाढली आहे ना, नको वाटतं आता. मागे फॅन चालू करून ठेवलाय आणि निवांत चपात्या वाजते. हात ओरले असले की कंटाळा. या जेवायला. झाली आहे सर्दी, त्याने अजून कंटाळा येतो. मीच पाय देऊन पोळपाटाचा शेप चेंज केला, म्हणजे मुद्दाम नाही दिला, चुकून पाय दिला गेला, त्याच्यामुळे पोळपाटाचा शेप चेंज झाला. चपाती फिरत नाही आता, आता फिरवायला लागते, कारण असं झालं आहे पूर्ण. चला फायनली शेवटची चपाती. होई गवा. झालंय, मला पण द्यायचं राहिलंय. चपाती थोडंसंच.
बोलवली आहे अंड्याची भाजी आणि चपाती. चला या जेवायला. आईला आवडतं जेवायला आणि मी पण घेतो जेवण. चला जेवायला दिला आणि त्यात आहे भाजी पाल्याची जी सकाळी काढली होती. ताट छोटंच घेतो, काही जास्त नाही आहे. अंड्याची भाजीच आहे फक्त. चला छोट्याशा ताटात घेऊया. रात्रीला होईल ना जराशी होईल. एवढं छोटं ताट घेतलं की एकाच पाल्याचं अख्खं ताट भरलं. चला रे बाबा जेवूया, भूक लागली. चला बाकी सगळे कामं आवरलेत तर आता जेवण करायला घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मासे आहेत, सो ते 2 मासे तळून घेतो. चला जेवण करून घेतो आणि त्याच्या अगोदर जरा काहीतरी आईला चहा वगैरे देतो. चला या. आज आमच्याकडे जेवणाला आहेत बांगडे, मासे आणि चपाती. मग तिच्यापुरतं. आणि आमचं काय चिकन, सोया, अंडा हे आमच्याकडे. ते स्पेशल आम्ही पचपचित. चला मला सोयाला आणि ते बॉईल चिकनला सुद्धा हे घालायचं आहे, जरासं फोडणीला घालायचं आहे. जरा भांडी आहेत, पसारा पडला आहे, ती जरा घासून घेतो आणि मग बनवून घेतो. तोपर्यंत तिला जेवायला वाढलं म्हणजे ती आराम करायला मोकळी झाली. चला आईला जेवायला वाढलं, ती जेवून झोपली सुद्धा. आता मी जेवून घेतो कारण मला लेट झालं, बनवायचं होतं सगळं म्हणून. आणि हाताबरोबर सगळं आवरून घेतलं म्हणजे फक्त माझं ताट धुतलं, आईचं ताट धुतलंही काम झालं. सर्दी भरपूर झाली. सो चला आता आवरतो. बाकीच्या गोष्टी सगळ्या झाल्यात आवरून तर जेवतो. आणि खूप जास्त झोप यायला लागली आज, माहीत नाही का, पण थकल्यावर का वाटतं खूप झोप येते. सो जेवून आराम करेन आता. चला जेवून घेतो, या जेवायला. हे बघा रात्री काहीसं असं वातावरण असतं, तेव्हा जरा हल्लं पुढे आला थोडं की लाईट्स चालू होतात. मोशन सेन्सर असल्यामुळे लाईट्स लगेच चालू होतात. आणि जे लॉन तुकड्यात होतं अगोदर ते बघा व्यवस्थित प्रॉपर झालं आहे आता. इथे फक्त आता इथे थोडेसे रोलिंग पोल लावायचे आहेत, ते सुद्धा आता इथून तो तिकडचा भाग पूर्ण झाल्यानंतर. चला आणि त्यात आता कमळ सोडून देणार, कारण जे लिकेज होतं ते ऑटोमॅटिकली बंद झालं आहे. त्याच्यामुळे आतमध्ये तर कमळ सोडायला काही हरकत नाही. पाणी आता लिकेज होत नाही आहे आतमधलं, लिकेज ऑटोमॅटिकली बंद झालं. जे इथे एक लिकेज होतं आणि खाली एक होतं, ते एवढं जात नाही पाणी. सो तसं काही टेन्शन नाही. चला अरे लाईट्स बंद करायचे राहिले. ह्या लाईट्स मला खरंच खूप छान मिळाल्यात. या दोन्ही लाईट यासुद्धा खूप छान मिळाल्या. विचार करतो आहे त्या लाईट्सचा उजेड खूप लांबपर्यंत जातो, तर ही लाईट सेंटरला लावायची इथे आणि ती लाईट्स थोडी तिकडे आणि तिकडे एक लावला तर मग कामच झालं. मग सगळीकडेच अगदी बऱ्यापैकी समोर उजेड जाईल. सो विचार करतो आहे ही लाईट इथे लावेन, नाही ही लाईट इथे लावेन आणि ती लाईट थोडी पुढे लावेन तिथे मिडलला. तशी काही इथे एवढी गरज नाही आहे, या साईडला तसं काही नाही आहे. आणि बऱ्यापैकी हा क्रॉस उजेड इथपर्यंत येतो. हा बघा इकडचा. झोपाचा टाईम झाला ना की आमच्या माऊची मस्ती चालू होती बघा. काय नाही का दोरी, कुठे केबल, कुठे हात चालला तर हात, आणि काय सगळं घेऊन ना नुसतं खेळत बसणार आणि नुसते अंगावर उड्या मारणार इकडून तिकडे. पहिले 2-3 दिवस तर एकदम शांत होतं, जवळ पण येत नव्हतं. आता त्याला सवय झाली तर नुसतं धिंगाणे चालू होत. आता लपायचं, उड्या मारायचं. दोरी कुठून आणली काय माहिती, दोरीला घेऊन ना अक्षरशः त्याने धुळघूस घातला. दोरी पण सोडत नाही आणि 2 वेळा ती दोरीने बाहेर टाकली, परत ती घेऊन आली आतमध्ये.
लय अवघड आहे याचं. आणि आता तर नुसते अंगावर धिंगाणे घालायला सुरुवात केली. हात जरी हल्ला ना तरी येऊन मग हात पकडता. हे बघ. चला जेवण वगैरे सगळं आवरलं आहे आणि आता आईला पण झोपवलं. मी बघत बसलेलो मूवी. आणि हे बघा आमचं हे छोटुलं पिटूलं आता इकडे मस्ती करायला लागले बघा. चला त्याची आता सध्या मजा आहे. आई झोपली इकडे. मी पण आता जास्त वेळ काय थांबणार नाही. सो चला आपण आज इथेच थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि नुकतंच सांगणं इथपर्यंत आलाय तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज व्हिडिओ नाही टाकत आहे कारण खूप डोकं वगैरे जाम दुखायला लागलं आणि झोप पण मजबूत यायला लागले. तर जास्त बिघडण्यापेक्षा आराम केलेला चांगला. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. काळजी घ्या.